आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्यांप्रमाणे चमकणारे माझे मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाचे हार्दिक शुभेच्छा। मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी स्पर्शिका सागर वासनिक आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त माझे विचार तुमच्यासमोर मांडत आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। आपण लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला, पण माझ्या मनात एक प्रश्न आला, फक्त झेंडा बदलवण्याने आपण स्वतंत्र झालो होतो का? याचे उत्तर मला आपल्या संविधानात सापडले। आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिले। आज आपण सर्व मुक्तपणे श्वास घेतोय, त्याचे सर्व श्रेय देशपुत्रांचे आहे। स्वातंत्र्य म्हणजे हातात तिरंगा घेणे किंवा राष्ट्रगीत म्हणणे नाही। स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाप्रती असलेली जबाबदारी ओळखणे। आपण विद्यार्थी आहोत, देशासाठी आज आपण सीमेवर लढू शकत नाही, तरी आपण चांगले शिक्षण घेणे, प्रामाणिकपणे काम करणे, नियमाचे पालन करणे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करणे हे सुद्धा देशसेवाच आहे। म्हणूनच चला आजच्या या शुभ दिनी आपण सर्वजण एक चांगले नागरिक बनून देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचे प्रयत्न करूया। एवढे बोलून मी इथेच थांबते। जय हिंद, जय भारत। थँक्यू प्रेक्षिका।